श्रीराम समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. प्रभु रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. आई साहेब महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांना नमस्कार करून आपण आता ध्यानाला सुरुवात करीत आहोत. अर्थात हे ध्यान हे श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात तसं एखाद्या विचारावरती लक्ष केंद्रित करून आपण हे ध्यान करीत आहोत. थोडक्यात म्हणजे वैचारिक ध्यान असं खरं तर याचं स्वरूप आहे. त्याबरोबर आपण नामस्मरणही करीत आहोत. एखादा गुण आणि त्याबरोबर नाम अशी जोड आपण या ध्यानामध्ये घेत आहोत. त्यासाठी आपण श्वासावरती सुद्धा लक्ष केंद्रित करत पुढे जाणार आहोत. श्वास घेताना आपण मनात विचार ठेवणार आहोत, मी भगवंताचा आहे. आणि श्वास सोडताना प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत असा विचार ठेवून आपण 3 वेळेला दीर्घ श्वसन करणार आहोत. त्यानंतर 3 वेळेला ओंकार नाद घेणार आहोत आणि त्यानंतर 3 वेळेला सोहम नाद आपल्याच श्वासामध्ये कसा आहे तो ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. आता 3 वेळेला ओंकार नाद घेऊया. श्वास घ्या. श्वास घ्या. आता 3 वेळेला सोहम नाद ऐकूया. श्वास घेताना सो हा नाद ऐकू येतो. श्वास सोडताना हम हा नाद ऐकू येतो. तर मी फक्त 3 म्हणजे नंबर काउंट करते. तुम्ही श्वास घ्या आणि श्वास सोडा. त्या श्वासावरती लक्ष केंद्रित करावं. 1 श्वास घ्या. श्वास सोडा. 2 3 ओंकाराची स्पंदनं, सोहमनादाची स्पंदनं आपल्या शरीरात संपूर्णपणे खेळत आहेत. मस्तकापासून तळपायापर्यंत, तळपायापासून मस्तकापर्यंत ही स्पंदनं फिरत आहेत. मस्तकामध्ये प्रदक्षिणा घातल्यासारखे फिरत आहेत आणि हळुवारपणे स्थिर होत आहेत.
आपलं मन अतिशय शांत झालेलं आहे. शरीर स्थिर आणि हलकं झालेलं आहे. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. आपल्या सद्गुरूंची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. प्रभू रामचंद्रांची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. श्री गोपाल कृष्ण भगवंतांची मूर्ती समोर आणूया. आणि ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांच्या चरणी माथा टेकून नतमस्तक होऊया. नाम घेत वंदन करूया. श्री राम जय राम जय जय राम. शांतपणे आपलं लक्ष भगवंत श्री कृष्णावरती केंद्रित करूया. आपल्या मनाला आता छंदच जडलाय. मन आता इकडं तिकडं कुठेही धावत नाही. सरळ उठत की वृंदावनात जाऊन उभं राहत भगवंतांच्या समोर. प्रसन्न मुद्रेने बासरीवरती स्वर उमटत. एक पाय दुमडलेला आहे. कदंब वृक्षाखाली भगवंत उभे आहेत. आपल्या समोर, आपल्या डोळ्यासमोर अशीच त्यांची मूर्ती आलेली आहे. आपले सद्गुरू सुद्धा आज तिथेच आहेत. सद्गुरू आणि भगवंत वेगळे नाहीतच. भगवंतांचा अवतार आता नाही कलियुगात, म्हणून आपले सद्गुरू वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्यासाठी अवतरलेले आहेत. यांचंही ध्यान करूया. आणि हळुवारपणे सुकोमल अशा चरण कमलांवरती आपला माथा टेकूया. मनोभावे प्रेमाने आनंदाने श्रद्धायुक्त अंतःकरणाने आणि शरणागत भावाने वंदन करूया. नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंतांच्या भोवती आपण सर्व गोप गोपिका नतमस्तक होऊन उभे आहोत. प्रेमाने आनंदाने भगवंतांकडे एकाग्र होऊन बघत आहोत. आपल्या डोळ्यांना सुद्धा आता छंद जडलाय. गोविंद गोविंद गोविंदाचं रूप
डोळ्यात साठवायचं आहे, पूर्ण भरून घ्यायचं आहे. भगवंत आता डोळ्यामध्ये पूर्ण सामावले आहेत. आणि आता भगवंतांना बाहेर जाऊ द्यायचं नाही. म्हणून हळुवारपणे आपण डोळे मिटून घेतलेत आणि आतमध्ये नाम घेतोय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आतमध्ये कृष्ण आहेत. आता नजरेसमोर कुठलीही बाह्य सृष्टी नाही, फक्त भगवंत उभे आहेत. कानांचाही छंद काही वेगळा नाही. आपल्या श्रवणेंद्रियांना सुद्धा बासरीच्या स्वरातून उमटणार ओम नमो भगवते वासुदेवाय हेच ऐकायचं आहे. हा कानांचा छंद आहे आणि तो आपण पुरेपूर पुरवत आहोत. कानांना तृप्त करत आहोत. हळुवारपणे नाम घेत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रत्येकीने आपल्या हातामध्ये आपला आवडीचा छंद बरोबर आणलेला आहे. आणि मस्त रांगोळी आणली आहे. विविध रंगांनी भरून रांगोळी चितारली आहे. त्यामध्ये भगवंतांचं चित्र तिने रेखलंय. भगवंतांचीच रांगोळी काढली आहे आणि एक रेषेवरती गोविंद 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 असं लिहित तिने आपला रांगोळीचा छंद चालू ठेवलाय. तर दुसरीच्या हातात आणखी काही वेगळी कला आहे. तिला विणकाम आवडतं. सुंदर मऊ अशी छान रंगीत लोकर तिने आणली. खरा खरा ते धागे विणत आहे. मुखाने नाम घेत आहे. गोविंद 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 गोविंद. सुंदरसा शेला तिने विणून आणलाय. भगवंतांच्या खांद्यावर घातलाय आणि नाम घेत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. कोणाला रांगोळी आवडते, कोणाला विणकाम आवडतंय, कोणाला चित्र रेखाटायला आवडतंय, कोणाला निसर्गात रमणारा श्रीकृष्ण रंगवायला आवडतंय. आकाशाच्या निळसर अशा कागदावरती विविध रंगांनी
निसर्गातून डोकावणारा गोविंद गोविंद गोविंद, सगळीकडे बघायचा छंद मनाला लागलाय. गोविंद गोविंद गोविंद, गोविंद गोविंद गोविंद. नाम रंगात आले. गोविंद गोविंद गोविंद. असून कोणाला नृत्य करायला आवडतंय? छान फेर धरून स्वतः भोवती गिरक्या घेत गोविंद गोविंद गोविंद, गोविंद गोविंद गोविंद, गोविंद गोविंद असं म्हणत नृत्यासाठी का धरून तिचा छंद, नृत्याचा छंद ती गोविंदासाठी सादर करीत आहे. तिचं नृत्य बघत प्रत्येकाचं मन गिरक्या घेतय आणि नाम घेत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. कुणाला छान विविध प्रकारचे पदार्थ बनवण्याचा छंद आहे. दोघी चौघी जणी छान अशी चूल पेटवून त्यावर कढई ठेवत आहे. विविध प्रकारची पक्वान वड्या, जिलब्या, मोहनथाळ, विविध प्रकारची पक्वान बनवली आहे. पक्वान बनवताना मनामध्ये फक्त भगवंताने हे घ्यावं, स्वीकारावं, तोंड गोड करावं, आनंद घ्यावा असं म्हणत नाम घेत आहेत. नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रत्येकाचा आवडीचा छंद भगवंतांसमोर येतोय. आता ती कोणी गोपिका राहिलीच नाही. आपल्या हृदयातल्या भगवंतासाठी आनंदाने वाद्यातून स्वर निर्माण करणारी स्वरवाहिका झालेली आहे. विविध प्रकारच्या संगीताचा छंद भगवंतांसमोर सादर करीत आहेत. कोणी वीणा वाजवतोय, कोणी तबला वाजवतोय, कोणी मृदुंग वाजवतोय, कोणी पेटी वाजवतोय. हलकत असे स्वर येत आहेत. कोणी बासरी वाजवतोय, कोणी सतार वाजवतोय.
हळुवारपणे प्रत्येक स्वरातून बोला म्हणून गोविंद 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 असे स्वर येत आहेत. शांत वातावरण तयार झालेले. भगवंतांची बासरी मंद स्वर उमटवत आहे. प्रत्येकाचा छंद आता एकच झालाय. गोविंद गोविंद गोविंद. जी जी आपली आवड आहे ती भगवंतांची आवड. ही आवड भगवंतांच्यामुळेच आपल्या हृदयात प्रकट झालेली आहे. आणि ही आवड आपली नसून भगवंतांचीच आहे. कारण विविध रूपातून भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत आणि त्यांच्या आवडीचे स्वर ते उमटवून घेत आहेत. तो छंद ते जोपासायला देत आहेत. गोविंद गोविंद गोविंद. मनाच्या गाभाऱ्यात अतीव शांतता निर्माण झालेली आहे. त्या शांततेमध्ये सगळ्यांनी मिळून एक महत्वाचा छंद जोपासला आहे. तो आहे भजनाचा, नाम संकीर्तनाचा. आणि प्रत्येक जण त्या नामामध्ये तल्लीन झालेला. गोविंद 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 गोविंद. देहाचं भान विसरलंय. देहाचं जडत्व निघून गेलं. आहे ते प्रत्येक पेशींवरती असलेलं भगवंतांचं नाम आणि त्याचंच संकीर्तन. गोविंद गोविंद गोविंद. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रत्येक गोप गोपिकेच्या देहातून पेशी पेशींमधून नाम संकीर्तनाचा छंद आता भगवंतांच्या भोवती घेर धरून आहे. भगवंत आपल्या हृदयात आहेत. आणि त्या नामाची स्पंदन भगवंतांच्या भोवती फिरत आहेत. ओम
नमो भगवते वासुदेवाय. वारपणे नामाची स्पंदनं सर्व ठिकाणी प्रकट व्हायला लागलेली आहेत. देहातून हृदयापर्यंत, मस्तकापर्यंत ही स्पंदनं पोहोचलेली आहेत. आणि आता सर्वांचा एकच छंद, गोविंद 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 गोविंद. शांत शांत करणार नाम उमटत आहे. शांत राहून ते नाम ऐकायचा आपण प्रयत्न करूया. नमो भगवते वासुदेवाय. शांत नाम आत उमटतंय. गोविंद गोविंद गोविंद. आनंद बासरीचे स्वर कानावर येत आहेत. अंतरातील नाम जागृत होतंय. संपूर्ण जगाचा विसर पडलाय. फक्त भगवंतांचे चरण कमल समोर आहेत. सद्गुरूंचे चरण आपल्या समोर आहेत. सद्गुरूंच्या कृपेनेच आपण हे ध्यान करू शकतो. भगवंतांच्या चरणाची दिशा, भगवंतांच्या चरणाचं दर्शन आपल्याला सद्गुरूंमुळे प्राप्त. त्यांनी दिलेल्या मंत्रातून आपल्याला भगवंतांचं दर्शन घडतं. म्हणून आपण सतत नाम घ्यायचा छंद मनाला लावून घेतला आहे. गोविंद 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 गोविंद. मना लागले या छंद, मना लागले या छंद. गोविंद 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 गोविंद. मना लागले या छंद, माझ गोविंद 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 गोविंद. मना लागले या छंद. गोविंद 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 गोविंद
गोविंद गोविंद. डोळ्यातून अश्रू झरत आहे. भगवंतांच्या चरणावरती आपण माथा टेकवलाय. गोविंद 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 गोविंद. नयनातले अश्रूंनी भगवंतांच्या चरणावर अभिषेक होतोय. अखंड तुझ्या चरणापाशी आम्हाला ठेव. माथा बाजूला करायला नको वाटतंय भगवंता. अखंड तुझ्या चरणाशी ठेव आणि अखंड तुझ्या नामाचा छंद लागून तोच एक छंद या आयुष्यभर जोपासत राहू. तुझा आशीर्वाद दे भगवंता. बाकी काही नको, फक्त तुझं नाम दे. गोविंद 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 गोविंद. भगवंतांनी सद्गुरूंनी आशीर्वादाचा वरद हस्त आपल्या माथ्यावर ठेवलाय. अखंड नाम चालू राहू दे असा आशीर्वादच आपल्याला दिलाय. गोविंदाची स्पंदना संपूर्ण शरीरभर पसरली आहे. पेशींवरती आता फक्त एक नाम आहे. गोविंद 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 गोविंद. आतमध्ये हे नाम जपून ठेवूया. अखंड नामाचा छंद भगवंतांच्या आवडीने पूर्ण करत राहूया. आता नामाशिवाय कोणताही छंद नको. जिभेवर नाम, कानामध्ये नाम, मुखामध्ये नाम, कंठामध्ये नाम, छंदामध्ये नाम, बंधामध्ये नाम. नाम नाम नाम. प्रत्येक इंद्रियामध्ये नाम. गोविंद गोविंद. त्या गोविंदाला अंतःकरणात धारण करूया. भगवंतांच्या चरणी मनोभावे अभिमाने शरणागत भावाने वंदन करूया. सद्गुरूंना वंदन करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.
नमो भगवते वासुदेवाय. हळूहळू हाताची पायांची बोट हलवूया. हात जवळ आणून नमस्कार करूया. आजचं ध्यान सद्गुरूंच्या चरणी, भगवंतांच्या चरणी विसर्जित करूया आणि नामाचा छंद लावून घ्यायचा निश्चय करूया. आणि आपले हात हातावर चोळून नामाची स्पंदन डोळ्यांना देऊया. हात हळूच डोळ्यावरती घेऊन नाम घेत घेत हळूहळू डोळे उघडूया. गोविंद 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 गोविंद. शांतपणे डोळे उघडूया. डोळ्यात आलेले अश्रू भगवंता चरणी अर्पण करूया आणि नाम घेऊया. गोविंद गोविंद गोविंद. गोविंद गोविंद गोविंद. आणि सतत नाम आठवण्यासाठी भजन पण म्हणूया. गोविंद 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 मना लागली आछंद. गोविंद गोविंद. गोपाल कृष्ण भगवान की जय.